रोटरी क्लब अहमदनगर सेक्टरचे आदरणीय अध्यक्ष हरीश भाई, सचिव डॉक्टर कोल्हे सर, माझ्या समोर उपस्थित असणारे आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आदरणीय शिरीष भाई गायते, या क्लबचे सर्व मेंबर्स, आयन्स आणि देवचके सर, आपल्या रोटरी क्लब अहमदनगर सेंटरचं मी खूप खूप अभिनंदन करते. अत्यंत शिस्तबद्धपणे ही रोटरीची मीटिंग इथे कंडक्ट होताना मला दिसत आहे. हरीश भाई, डॉक्टर कोल्हे सर, ईश्वर भाई यांचं मी प्रेझेंटेशन आत्ताच ऐकलं आणि चांगलं असं नियोजन आपण समाज कार्यामध्ये केलेलं आहे. रिमांड होममध्ये सुंदर असा प्रोजेक्ट आपला, मला वाटतं ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे. तर त्यामध्ये अजून छोटीशी मदत आपण तिथे असं करू शकतो की रिमांड होमची जी मुलं आहेत ती नेहमीच टेन्शनमध्ये असतात, कारण आईवडिलांची छत्रछाया नसते आणि कोणाचं मार्गदर्शन नसतं. त्यामुळे कोवळ्या जीवाला जे प्रेम हवं असतं त्यापासून ते वंचित असतात. तर आपण त्यांच्यासाठी एक मेडिटेशनचा कोर्स आपण घेऊ शकतो, फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकतो आणि 10 दिवस घेऊ शकतो, रोज 40 मिनिट्स. तर याविषयी अशी सेवा मी आमच्या वतीने ऑफर करतो. आपण त्यांच्याशी बोलू शकता. तर ही सुद्धा सेवा आपल्याला देता येईल आणि त्यानंतर त्यांचे जे काही प्रश्न असतील म्हणजे या संदर्भातले, बिहेवियर संदर्भातले, तर ते सुद्धा आपण काउन्सिलिंगनी सॉल्व्ह करू शकतो. तर ही सेवा आपल्याला तिथे आणखीन एक सेवा रुजू करता येईल. आज खास आदरणीय हरीश सरांनी मला इथे निमंत्रित केलेले आहे आणि ते सेव्ह गर्ल चाइल्ड या प्रोजेक्टसाठी आपल्या 3132 डिस्ट्रिक्टमध्ये रोटरी परिवारामध्ये यावर्षी आपण संकल्प केलेला आहे की प्रत्येक रोटरी क्लबमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव ठेवा आणि सामूहिक शपथी घ्यावी. त्यानंतर फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान पण करावा. ॲक्च्युली स्त्री जन्माचे स्वागत करा यासाठी 11 पॉईंट ॲक्शन प्लॅन आहे. तो ॲक्शन प्लॅन आपण ऑलरेडी सर्वांना सर्क्युलेट केलेला आहे आणि त्यातले हे 3 प्रोजेक्ट आपल्या साप्ताहिक मीटिंगमध्ये घ्यावेत असा एक संकेत आदरणीय आपल्या डीजे मॅडम, स्वाती मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे आपण प्रत्येक क्लबमध्ये करत आहोत. आणि मला सांगण्यास आनंद होत आहे की आपल्या 92 क्लबपैकी 82 क्लबने हा साप्ताहिक मीटिंगमध्ये ठराव घेतलेला आहे आणि बाकी क्लबमध्ये सुद्धा होत आहे, जसं आज आपल्याकडे होत आहे. आता या महिन्यात, पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबरपर्यंत सगळ्याच क्लबमध्ये हा ठराव होईल. आपण पाहतोय की मुलगी ही गर्भातच मारून टाकली जाते. अनेक दशकांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी मुलगी नको ही भावना समाजाच्या मनात रुजलेली आहे आणि त्याला साथ मिळाली आहे ती सोनोग्राफी मशीनची. समाजामध्ये आधी ही मानसिकता आहे की मुलगी नको आणि त्याला मग या तंत्रज्ञानाची साथ मिळालेली आहे. मग ते सोनोग्राफी मशीनवर लिंग परीक्षण करून मग मुलगी असेल तर मग तिला नाकारलं जावं, अशा प्रकारची भावना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये या दुष्टचक्रामध्ये ही चिमुकली हरवलेली आहे, संपत चाललेली आहे. खरं म्हणजे आईचा जो उदर आहे, जो गर्भाशय आहे, त्याला खरं म्हणजे तीर्थक्षेत्र म्हटलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी एक जीव उमलतो, फुलतो, वाढतो आणि एक नवीन जीवन घेऊन येतो. तर ते तीर्थक्षेत्रच आहे ॲक्च्युली. परंतु त्या जागेवर जे तीर्थक्षेत्र आहे त्याच जागेवर त्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं आणि त्या तीर्थक्षेत्राला स्मशान भूमी बनवलं जातं. हे किती मोठं महापाप आहे, किती मोठं महापाप आहे. आणि हे महापाप कुठल्याही प्रायश्चित्ताने संपणार नाही. ते अनेक जन्म भोगावंच लागणार आहे. ते तर भविष्यातली गोष्ट झाली. पण वर्तमान काळामध्ये जर आपण पाहिलं तर आज प्रत्येक समाजामध्ये
जे मुलं लग्नाला उभे आहेत त्यांना मुली मिळत नाही. सगळ्या समाजामध्ये हा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की मुलगी मिळत नाही, लग्न होत नाही, सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे, समाज जीवन उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यामुळे सामाजिक असमतोलता निर्माण झाल्यामुळे मुलींचं जीवन असुरक्षित झालेलं आहे. मग ती मुलगी कुठल्याही वयाची असो, ती 2 वर्षाची असो, 2.5 वर्षाची असो, नाहीतर 80 वर्षाची असो, 85 वर्षाची असो, कुठल्याही वयातील स्त्री आज सुरक्षित नाही. ती गर्भातही सुरक्षित नाही, समाजातही सुरक्षित नाही आणि स्वतःच्या घराच्या 4 भिंतीमध्ये सुद्धा ती सुरक्षित नाही. आणि त्याचं कारण दाखवलं जातं. त्याचं कारण जे आहे ती मुलींची संख्या कमी होणे. मुलींची संख्या कमी होण्याला कारण आहे स्त्री भ्रूण हत्या आणि पोटातच गर्भातच असलेल्या चिमुकलीला मारून टाकणं ही जी आपण पाहतोय. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर आपलं एक कर्तव्य आहे. आपण एक समाजाचे घटक आहोत आणि जेव्हा आपण ती सेक्स रेशो जेव्हा अभ्यासला जातो तेव्हा असं लक्षात आलं आहे की खेडेगावामध्ये सेक्स रेशो बेटर आहे आपल्या शहरापेक्षा. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण शिकलेलो आहोत किंवा आपण शहरामध्ये राहत आहोत तर आपल्याला बरंच काही चांगलं आपल्याकडे होत असेल, पण तसं नाही. गावाकडे गेलं, खेड्याकडे गेलं तर मुलींची संख्या तुलनेने अधिक असते आणि शहरामध्ये ती कमी असते. आपले सगळे क्लब मेजॉरिटी शहरातले आहेत, त्यामुळे आपली इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून जेव्हा स्वाती मॅडम यांच्याशी माझं बोलणं झालं तेव्हा आपण हा संकल्प केला की आपल्या डिस्ट्रिक्ट मधल्या प्रत्येक क्लब मधल्या प्रत्येक व्यक्तीने जर संकल्प केला, मग आता 92 क्लब मध्ये प्रत्येक क्लब मध्ये समजा जरी 50 असले सदस्य तरी एवढा परिवार, एका परिवारामध्ये 4-5 लोक कमीत कमी असतात, एवढ्या लोकांनी जर संकल्प केला ते एक सामूहिक चळवळ निर्माण होईल आणि त्यातून परिवर्तन होईल. आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला संकल्प करायचा आहे आणि म्हणून आपण रिझोल्युशन पास करतो, म्हणून आपण ठराव घेतो. जेव्हा ठराव हा घेतला जातो, जेव्हा संकल्प केला जातो, तो संकल्प सिद्धी जात असतो आणि तो त्या ठरावाची अंमलबजावणी होत असते. मग ठरावाचे 2-3 पैलू आहेत. पहिला पैलू असा की आमच्या कुटुंबामध्ये, म्हणजे आम्ही रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे सदस्य आहोत, तर माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या रोटरी परिवाराच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. हा त्यातला पहिला भाग. मग सगळे काळजी घेणार आहेत का? सगळे दक्षता घेणार आहेत का? तर जे घेणार आहेत त्यांनी हात वर करा. माझ्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची मी 100% दक्षता घेणार आहे. हा पहिला पैलू. दुसरा, जर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर तिचं आम्ही आनंदाने स्वागत करू. तसं जर पाहिलं तर आपण शहरातले लोक जर आपल्या कुटुंबामध्ये मुलगी झाली तर मग तो उत्सव, तो साजरा आपण करतोच. पण जे खेडेगावातले नाही, जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात, जे चॅरिटी हॉस्पिटलमध्ये जन्माला येतात, त्यांचं कुणी स्वागत करत नाही. त्यांना म्हणजे कुणी त्याचा उत्सव कुणी करत नाही. मग आपली जबाबदारी आहे, आपण करू शकतो. आपण सुखवस्तू व्यक्ती आहोत, आपलं कुटुंब आहे, आपण ते सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून कमीत कमी वर्षभरामध्ये, आकडा छोटा याच्यासाठी ठेवला की तो 100% पाळला जावा, तर वर्षभरामध्ये आपलं सिव्हिल हॉस्पिटल आहे किंवा बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल आहे किंवा आनंदऋषीजी हॉस्पिटल आहे किंवा बूथ हॉस्पिटल आहे, जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहेत, त्यांच्याशी आपण टायअप करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे मुली जन्माला येतील त्यांचा आपण यथोचित सन्मान सत्कार करू शकतो. आईला खणानारळाने ओटी भरू शकतो, मुलीला काही कपडे देऊ शकतो, काही पौष्टिक खाद्य, काही फूड्स पॅकेट्स वगैरे आईसाठी देऊ शकतो. अशा प्रकारचं कमीत कमी 11 नवजात बालिकांचा आणि त्यांच्या आईचा अशा प्रकारे आपल्याला सन्मान करायचा आहे. आणि आकडा छोटासाच आहे की वर्षभरामध्ये फक्त 11 कंपल्सरी आहेत, त्याच्यानंतर आपण 111 केले तर आपलं स्वागत आहे. तर मग 11
मुलीच्या जन्माचं स्वागत, आईचं सुद्धा सन्मान सत्कार करण्याची जबाबदारी आपलं क्लब घेणार आहे का? घेणार असेल तर हात वर करा. राईट. मग आपण सगळेजण हे 2 नियम पाळणार आहोत. एक तर आमच्या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेणार आहोत. नंतर चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जे मुलीला जन्माला येतील त्या मुलीच्या आईची काळजी, सन्मान सत्कार आपण हे कमीत कमी 11 मुलींचं करणार आहोत. या 2 गोष्टी आपण इथे केल्या. तिसरी गोष्ट म्हणजे सामूहिक शपथ. सामूहिक शपथ यासाठी घ्यायची कारण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये कुठली प्रतिज्ञा जेव्हा आपण करतो, काही शपथ जर आपण घेतो किंवा काही संकल्प जर आपण केला तो सिद्धीस जातो हे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा तो सामूहिकरित्या घेतला जातो तेव्हा ती एनर्जी, जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आणखीन जास्त प्रमाणे काम करत असतात, सगळ्या समाजामध्ये पसरत असतात आणि त्यातून सकारात्मक सामाजिक परिवर्तन होण्यासाठी मदत होत असते. म्हणून ही सामूहिक शपथ आपल्याला घ्यायची असते. तर अशा प्रकारचे 3 गोष्टी आपण आपल्या मीटिंगमध्ये करतो. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये आणखीन आपण काय करू शकतो, तर आपला रोट्रॅक्टच्या आता आपण बोललो किंवा इंटरॅक्ट बोललो, तर हे जे काही रोट्रॅक्टचे आहेत ते कॉलेजचे स्टुडंट असू शकतील. तर त्या कॉलेजच्या स्टुडंटमध्ये NSS आणि NCCचे स्टुडंट सुद्धा असतात. तर त्यांना आपण या प्रकारचं ट्रेनिंग देऊ शकतो कारण ते यंगस्टर आहेत, तेच कधीतरी पुढे जाऊन लग्न करणार आहेत आणि त्यांच्याच पोटी मुलगा किंवा मुलगी जन्माला येणार आहे. तर आपण वातावरण असं निर्माण करू शकतो की मुलीच्या जन्माचं स्वागत होईल, मुलीबद्दल प्रेम वाटेल, तिच्याबद्दल आदर निर्माण होईल. अशा प्रकारचं वातावरण या 11 पॉइंट ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून होऊ शकतं. आता आपण गेल्या 11 वर्षापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जितके पण कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजमध्ये NSS आणि NCC मध्ये आपण हा ऑफिशियली त्यांच्या सिलेबसमध्ये हा एक प्रोजेक्ट आणलेला आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा, सेव्ह गर्ल चाइल्ड. त्यामुळे प्रत्येकाला हे या विषयाची माहिती मिळते. आपल्याकडे मुलांची संख्यामध्ये किती तफावत आहे हे पण त्यांना समजतं आणि त्यामुळे जे कॉन्शियसनेस जो असायला हवा तो जागृत होतो आणि त्यातून परिवर्तन होण्यासाठी त्याची मदत होते आणि म्हणून हा पॉइंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा म्हणजे आपण विवाह सोहळ्यामध्ये 7 फेरे घेतो. पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात आणि त्या वचनासोबत आणखीन एक वचन आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर मनापासून आम्ही तिचं स्वागत करू, तिचा सन्मान करू, तिला शिकवू, तिच्या पायावर आपण उभं राहू. तर अशा प्रकारचा तो 8वा फेरा आहे. तर त्याचा मंत्रही आपण बनवला की लेका एवढीच लेखही भारी, लेका एवढीच लेखही भारी. म्हणजे जितका मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी भारी आहे आणि जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे. दोघांना पण आपण लेकच म्हणतो. मुलगी असेल तरी लेकच म्हणतो आणि मुलगा असेल तरी लेकच म्हणतो. लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी, लेका एवढीच लेखही भारी हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, असा त्याचा तो मंत्र आहे. आणि आजपर्यंत 11,500 पेक्षा जास्त जोडप्यांनी हा 8वा फेरा घेतला आणि पाळला सुद्धा आहे. तर यामध्ये आणखीन एक सकारात्मक गोष्ट अशी झाली की हरियाणामध्ये अशाच वर्कशॉपमध्ये मी होते आणि मी या विषयावर बोलत होते तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री त्यावेळेस उपस्थित होते. 2008-9च्या दरम्यान असेल आणि त्यावेळेस त्यांना हा कन्सेप्ट एवढा आवडला की त्यांनी तिथे लेखी सूचना काढल्या मुख्यमंत्र्यांच्या सहीने की या परिसरामध्ये होणारं प्रत्येक लग्न हे 8वा फेरा घेऊनच झाले पाहिजे. आणि त्यांनी आणखीन एक जोड दिली ते म्हणजे त्यांनी अफिडेव्हिट करून घेतलं, 100% असं स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं वधूवरांकडून की आमच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर आम्ही स्वागतच करणार. तर अशा प्रकारची क्रांती हरियाणामध्ये झाली. तसंच राजस्थानमध्ये झाली की आता मी नॅशनल कमिटीवर काम करत असल्यामुळे सगळ्या भारतामध्ये जाणं येणं होतं आणि त्यावेळेस मी जेव्हा राजस्थानमध्ये गेले होते तर त्यावेळेस तिथले आरोग्यमंत्री त्या सेमिनारला उपस्थित होते.
जेव्हा मी हा 8वा फेरा तिथे इंट्रोड्यूस केला, त्यांना सुद्धा हा कन्सेप्ट एवढा आवडला की त्यांनी लगेच जागेवर त्यासाठी अनुदान जाहीर केलं की जे 8वा फेरा घेऊन विवाह करतील त्यांच्यासाठी ते अनुदान जाहीर केलं. तर अशा प्रकारे 8वा फेरा हा प्रमोट होत गेला आणि त्यातून फारच चांगलं असं परिवर्तन झालेलं आपल्याला दिसतं. आपल्याही कुटुंबामध्ये अनेक विवाह होतात, आपल्या स्वतःच्या घरात होतात, नातेवाईकांच्या घरात होतात, मित्रमैत्रिणींच्या घरात होतात. तेव्हा हा जो कन्सेप्ट आहे तो आपण त्यांना सांगू शकतो आणि त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. तर हे चांगलं पुण्याचं काम होणार आहे. तर अशा प्रकारचा 8वा फेरा आपण घेऊ शकतो. आता राखीचा सण आलेला आहे. आता सांगितलं की रिमांड होम मध्ये आपण राखी पौर्णिमा करणार आहोत. राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला? औक्षण भावाचे नको का करायला? भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जतन करूया. एकपंथी स्त्रीत्वाची जागती ठेवूया. राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली. राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली, म्हणाली मी नाही येणार. आता राखी पौर्णिमा आहे, राखीच म्हणाली रुसली आणि आलीच नाही, तर राखी पौर्णिमा कशी साजरी होईल? तर राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली, म्हणाली मी नाही येणार. आधी घ्या शपथ, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंतीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मतः स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. स्त्री असो वा पुरुष जन्मतः स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला? आईची महती कशाला हवी सांगायला? चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. राखी प्रत्येक घरात झाली पाहिजे. राखीचा सण प्रत्येक घरामध्ये आनंद निर्माण करतो आणि आपल्या घरामध्ये तो आनंद हवा असेल तर आपल्याला बहीण पाहिजेच पाहिजे. ती बहीण जी आहे ती कोणाची तरी सून आहे, कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी आई होणार आहे. अशा प्रकारचे अनेक नात्यांमध्ये ही मुलगी सगळ्यांना आनंद देत असते. एक छोटीशी कविता, ह्या सगळ्या कविता माझ्याच होत्या स्वराची. आणखीन एक कविता आपल्या समोर ठेवते आणि थांबते. हे कविता आहे गर्भातल्या चिमुकली जी आपल्या आईशी बोलते. ही छोटीशी चिमुकली आपल्या आईशी बोलते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको ग आई, नको असं करू नको ग. मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई. मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग. माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग. एवढीशे नाजूकशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकरड्यावर फेकून देतील. कुत्रे येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील का आई. आई नको ग करू असं. आई तू मला माझं हे विचित्र झालेलं शरीर तू पाहू शकणार नाही ग. आई मला मारू नको ग. आई मला तुझ्या मांडीवर खेळायचे ग. आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत. तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला. आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचे. नको आई नको, मला गोडधोड काही देऊ नकोस ग. मला कालची शिळी असलेली भाकरी सुद्धा चालेल ग. नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला. ताईचे जुने कपडे सुद्धा चालतील, पण आई मला जन्म घेऊ दे ग. आई तुला असं वाटत नाही का ग की जिजा माताचं प्रेम माझ्याकडे असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंसारखं सामाजिक कार्य मी करू शकेन? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीसारखी क्रांती करण्याची शक्ती माझ्यामध्ये असेल? आई मला हे सगळं व्हायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला.
वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय. शपथ घेऊया. विनंती करते सर्वांना की आपल्या जागेवर आपण 1 मिनिटासाठी उभं राहायचं आहे. उजवा हात पुढे करायचे, डोळे अलगद बंद करायचे आहेत आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ अशी शपथ सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या जागेवर विराजमान व्हायचं आहे. काही पुस्तकं मी आपल्या